नमस्कार. दिवसभर घरात राहणाऱ्या वृद्धांनी ही 8 कामे नक्की करा. नेहमी आनंदित राहाल. काय तुम्ही तुमच्या घरातील कोणतेही वृद्ध दिवसाचा जास्तीत जास्त वेळ घराच्या आतच घालवतात का? बरेच लोक विचार करतात की घरात राहणे म्हणजे सुरक्षित राहणे. पण जर पूर्ण दिवस कोणत्याही हालचालीशिवाय जात असेल तर याचा परिणाम हळूहळू शरीर आणि मनावर दोन्हींवर होऊ शकतो. चांगली गोष्ट ही आहे की काही सोप्या सवयी लावून घरात राहूनही स्वतःला सक्रिय, आनंदी आणि निरोगी ठेवता येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 महत्त्वाच्या कामांबद्दल बोलणार आहोत, जी प्रत्येक घरात राहणाऱ्या वृद्धाने आपल्या दिनचर्येचा भाग बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली काम आहे सकाळी उठून काही वेळ उन्हात बसणे. मित्रांनो, जर तुम्ही दिवसभर घराच्या आत राहत असाल तर प्रयत्न करा की सकाळच्या हलक्या उन्हात किमान 15 ते 20 मिनिटे जरूर बसा. जर घरात बाल्कनी, गच्ची किंवा अंगण असेल तर त्याचा वापर करा. सकाळचे ऊन केवळ बाहेर बसण्याचे निमित्त नाही, तर ते शरीराच्या नैसर्गिक दिनचर्येलाही उत्तम ठेवण्यास मदत करू शकते. बरेच वृद्ध दिवसभर खोलीच्या आतच राहतात, ज्यामुळे त्यांना ताजी हवा आणि नैसर्गिक प्रकाश कमी मिळतो. हळूहळू याचा परिणाम त्यांच्या मनावर आणि दिवसभराच्या उत्साहावरही होऊ शकतो. म्हणून दिवसाची सुरुवात मोकळ्या हवेत आणि हलक्या उन्हात करणे ही एक चांगली सवय असू शकते. या काळात तुम्ही हलका व्यायाम करू शकता, दीर्घ श्वास घेऊ शकता किंवा शांत बसून निसर्गाचा आनंद देखील घेऊ शकता. दिवसाची अशी सुरुवात शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने करण्यास आपल्याला मदत करू शकते. दुसरे काम आहे दर एका तासाला थोडेफार चालणे. जर तुम्ही दिवसभर टीव्ही बघत असाल किंवा एकाच जागी बराच वेळ बसून राहत असाल तर ही सवय हळूहळू शरीराला आळशी बनवू शकते. प्रयत्न करा की दर एका तासाला किमान 3 ते 5 मिनिटांसाठी उठून घराच्या आतच थोडे चाला. खोलीतून स्वयंपाकघरापर्यंत, बाल्कनीपर्यंत किंवा घरच्या दुसऱ्या भागात फिरणे सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरू शकते. बराच वेळ सतत बसून राहण्यापेक्षा मध्यंतरी शरीराची हालचाल करणे उत्तम मानले जाते. जर चालणे कठीण असेल तर आपल्या क्षमतेनुसार खुर्चीवर बसूनही हातापायांच्या हलक्या हालचाली करणारे व्यायाम केले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराला पूर्णपणे सुस्तावू देऊ नका. छोट्या छोट्या हालचाली सुद्धा पुढे जाऊन मोठा फरक आणू शकतात. तिसरे काम आहे रोज आपल्या मेंदूला सुद्धा सक्रिय ठेवणे. मित्रांनो, अनेकदा लोक फक्त शरीराच्या आरोग्यावर लक्ष देतात, पण वाढत्या वयात मेंदूला सक्रिय ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर पूर्ण दिवस कोणत्याही मानसिक हालचालीशिवाय जात असेल तर हळूहळू मनात एकटेपणा आणि कंटाळा जाणवू लागतो. म्हणून दररोज काहीतरी असे जरूर करा ज्यामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहील. तुम्ही वृत्तपत्र वाचू शकता, एखादे चांगले पुस्तक देखील वाचू शकता, भजन देखील ऐकू शकता, नवीन गोष्टी देखील तुम्ही शिकू शकता किंवा मुलांसोबत बसून गप्पा देखील मारू शकता. जर मोबाईल चालवता येत असेल तर त्याहूनही नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करा. अनेक वृद्ध विचार करतात की आता शिकण्याचे वय निघून गेले, पण सत्य हे आहे की शिकण्याला कोणतेही वय नसते. जे लोक आपल्या मेंदूला सतत सक्रिय ठेवतात ते अनेकदा अधिक आत्मविश्वासी आणि उत्साही दिसतात. दिवसभर केवळ टीव्ही बघत राहणे पुरेसे नाही. प्रयत्न करा की दररोज किमान अर्धा तास अशी एखादी गोष्ट करा ज्यामुळे तुमचे मन आणि मेंदू दोन्ही गुंतलेले असतील. ही छोटीशी सवय तुमच्या दिवसाला अधिक सकारात्मक आणि अर्थपूर्ण बनवू शकते. लक्षात ठेवा, शरीराला चालवणे इतकेच महत्त्वाचे आहे मेंदूला सक्रिय ठेवणे. चौथे काम आहे संतुलित आणि वेळेवर जेवण करणे. मित्रांनो, घरात राहणाऱ्या अनेक वृद्धांची एक सामान्य सवय असते की ते कधीही वेळेवर जेवत नाहीत किंवा मग थोड्या वेळाने काही ना काही खात राहतात. हळूहळू ही सवय शरीराच्या दिनचर्येवर परिणाम करू शकते. जर तुम्हाला हवे असेल की तुमचे शरीर दीर्घकाळ तुमची साथ देईल तर जेवणाची वेळ नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या ताटात हिरव्या भाज्या, डाळ, पुरेसे प्रथिनांचे प्रमाण, धान्य आणि हंगामातील फळांचा समावेश करण्याचा नक्की प्रयत्न करा. सोबतच दिवसभर पुरेसे पाणी पिण्यासही विसरू नका. अनेक वृद्ध
तहान कमी लागल्यामुळे पाणी कमी पितात, तर शरीराला त्याची गरज असतेच. खूप जास्त तळलेले, जास्त गोड किंवा गरजेपेक्षा जास्त मीठ असलेले जेवण रोजच्या सवयीचा भाग नसावा. तर डॉक्टरांनी काही विशेष आहाराचा सल्ला दिला असेल तर त्याचे पालन नक्की करा. लक्षात ठेवा, शरीराला मजबूत ठेवण्यासाठी केवळ जास्त खाणे महत्त्वाचे नसते, तर योग्य आणि संतुलित आहार जास्त महत्त्वाचा असतो. चांगल्या खाण्याच्या सवयी हळूहळू शरीराची ताकद टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. म्हणून घरात राहत असतानाही आपल्या स्वयंपाकघराला आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा सोबती बनवा. 5वे काम आहे आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी नियमित बोलणे. मित्रांनो, घरात राहणे वेगळी गोष्ट आहे, पण स्वतःला जगापासून वेगळे करून घेणे अगदी वेगळी गोष्ट आहे. बरेच वृद्ध हळूहळू लोकांशी भेटणे आणि बोलणे कमी करतात. त्यांना वाटते की आता कोणाशी बोलावे किंवा कोणाला त्रास का द्यावा, पण सतत एकटे राहणे मनावर परिणाम करू शकते. म्हणून प्रयत्न करा की दररोज कोणा ना कोणाशी तरी नक्की बोला. जर मुले सोबत राहत असतील तर त्यांच्यासोबत काही वेळ घालवा. जर दूर राहत असतील तर फोनवर बोला. जुन्या मित्रांची किंवा नातेवाईकांची चौकशी करा. आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवा, त्यांची म्हणणे ऐका आणि त्यांना आपले अनुभव सांगा. गप्पा मारणे केवळ वेळ घालवण्याचा मार्ग नाही, तर हे मन हलके ठेवण्याचेही एक चांगले माध्यम आहे. जे लोक नियमितपणे आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहतात ते अनेकदा अधिक आनंदी आणि आत्मविश्वासी दिसतात. म्हणून दिवसभर शांतपणे एकटे बसण्यापेक्षा आपल्या नात्यांना वेळ द्या. अनेकदा 2 मिनिटांची एक छोटीशी चर्चाही पूर्ण दिवसाचे वातावरण बदलू शकते. लक्षात ठेवा, आनंदी राहण्यासाठी केवळ औषधे नाही, तर आपल्या माणसांची साथही खूप महत्त्वाची असते. 6वे काम आहे रोज आपल्या क्षमतेनुसार हलका व्यायाम करणे. मित्रांनो, जर तुम्ही घराबाहेर कमी पडत असाल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचे शरीर व्यायामाशिवाय निरोगी राहील. वय 60 वर्ष असो, 70 वर्ष असो किंवा त्यापेक्षा जास्त, शरीर जितके सुरक्षितपणे चालवले जाईल तेवढेच ते दीर्घकाळ तुमची साथ देण्याचा प्रयत्न करेल. यासाठी कठीण व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या क्षमतेनुसार हलका ताणतणाव घालवणारा व्यायाम, खुर्चीवर बसून केले जाणारे व्यायाम, हातापायांच्या हलक्या हालचाली किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोपे व्यायाम करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितपणा. आठवड्यातून एक दिवस जास्त करण्यापेक्षा रोज थोडे थोडे करणे जास्त चांगले आहे. जर तुम्हाला आधीच एखादा आजार असेल किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला नक्की घ्या. लक्षात ठेवा, सक्रिय शरीर दैनंदिन कामेही अधिक सहजपणे करू शकते. म्हणून घरात राहत असतानाही आपल्या शरीराला पूर्णपणे आळशी होऊ देऊ नका. 7वे काम आहे दररोज आपल्या आरोग्यावर काही मिनिटे लक्ष देणे. मित्रांनो, अनेक वृद्ध संपूर्ण आयुष्य कुटुंबाची काळजी घेतात, पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही दिवसभर घरात राहत असाल तर रोज काही मिनिटे केवळ आपल्या शरीरासाठी जरूर काढा. हे पहा की कुठे पायाला सूज तर नाही ना, एखादी नवीन वेदना तर नाही ना, भूक पूर्वीसारखी आहे किंवा नाही, नीट झोप येते आहे किंवा नाही. जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखा कोणताही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करत राहा. आपली औषधे वेळेवर घ्या आणि सल्ल्याशिवाय ती बंद करू नका. शरीर छोटे छोटे संकेत आधीच देणे सुरू करते. जे लोक वेळेत त्या संकेतांना समजून घेतात ते अनेकदा मोठ्या समस्यांपासून वाचू शकतात. म्हणून दररोज काही मिनिटे आपल्या आरोग्यासाठी काढणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके कुटुंबासाठी वेळ काढणे. आता 8वे सर्वात महत्त्वाचे काम आहे दररोज एका उद्देशासह जगणे. मित्रांनो, या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. निवृत्ती किंवा वय वाढणे म्हणजे आता जीवनात करण्यासाठी काही उरलेच नाही असा अर्थ होत नाही. ज्या वृद्धांकडे दररोज उठण्यासाठी काही उद्देश असतो ते अनेकदा अधिक उत्साही आणि सकारात्मकतेसह जीवन जगतात. तुमचा उद्देश मोठा असणे गरजेचे नाही. तुम्ही झाडांची निगा राखू शकता, धार्मिक पुस्तके वाचू शकता, मुलांना शिकवू शकता, नवीन गोष्ट तुम्ही स्वतः शिकू शकता, एखादा सामाजिक कार्यात योगदान देखील देऊ शकता किंवा आपल्या जीवनाचे अनुभव लिहू शकता.
जेव्हा माणसाला वाटते की आजही माझे जीवन कोणाच्या तरी कामी येऊ शकते, तेव्हा त्याच्या आत जगण्याचा उत्साह टिकून राहतो. म्हणून केवळ दिवस ढकलण्याचा प्रयत्न करू नका, तर प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करा. ही सवय मनाला आनंदी ठेवते आणि जीवनात नवीन ऊर्जा भरते. लक्षात ठेवा, वाढते वय केवळ वर्षाची मोजणी आहे, जीवन जगण्याचा उत्साह नाही. मित्रांनो, जर तुम्ही दिवसभर घरात राहत असाल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकत नाही. बस आपल्या दिनचर्येत या छोट्या छोट्या सवयींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. वेळेनुसार या सवयी तुमचे शरीर, मन आणि आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम करू शकतात. कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमचे वय काय आहे आणि ह्या 8 कामांपैकी कोणते काम तुम्ही आजपासून आपल्या दिनचर्येत सामील करणार आहात. जर तुमच्या घरात कोणी वृद्ध असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत जरूर शेअर करा. निरोगी राहा, सक्रिय राहा आणि हसत राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.